वडिलांच्या डोळ्यासमोरच या 11 वर्षीय चिमुरड्याबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। 11 वर्षीय चिमुरडा लघुशंकेला उभा राहिला आणि तेवढ्यातच असं काही घडलं ज्याचा वडिलांनी विचारही केला नव्हता। नाशिक जिल्ह्यामध्ये गोंदे येथे ही घटना घडली। समृद्धी मार्गाच्या काही अंतरावरतीच रवींद्र तुळशीराम तांबे यांची वस्ती आहे। याच तांबे वस्तीवरती आणखीन 4 ते 5 कुटुंब राहते। काल रात्री 9:30च्या सुमारास रवींद्र तांबे यांचा 11 वर्षीय मुलगा प्रफुल्ल तांबे याला लघुशंकेसाठी बाहेर जायचं होतं, म्हणून वडील त्याला घराबाहेर घेऊन आले आणि घराच्या वाट्यावरतीच 11 वर्षीय चिमुरडा हा लघुशंक करत होता। वडिलांना वाटलं मुलगा 1 मिनिटात येईल, म्हणून वडील पुन्हा घरात गेले, परंतु तेवढ्यातच शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने 11 वर्षीय चिमुरड्यावरती हल्ला केला आणि कोणाला काही कळायच्या आतमध्ये त्या चिमुरड्याला बिबट्या शेतामध्ये घेऊन गेला। ते पाहताच वडिलांनी आरडाओरडा केली, लोकांना बिबट्याच्या पाठीमागे घेऊन गेले, परंतु बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्या चिमुरड्याचा जीव गेला।